नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अंकुश आणि त्याचबरोबर हे सगळेजण बोलत असतात, कारण वरिष्ठांच्या समोर आता क्रिशला उभं केलेलं असतं. तर इकडे मनवाने आता राडा घालायला सुरुवात केलेली असते. मनवा म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे आणि तुझ्या नवऱ्यामुळे झालेलं आहे. माझ्या नवऱ्याने तुला वाचवण्यासाठी गोळी जडली आणि आता त्यालाच भोगावं लागत आहे. हे सगळं आम्हाला भोगावं लागत आहे. हे सगळं मनवा बोलत असते. तेव्हा आबोली आणि त्याचबरोबर रमा दोघेही विचारू लागतात की नक्की काय झालंय, कशाबद्दल बोलतीस तू हे सगळं. हे बोलणं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आबोलीला मनवा सांगू लागते की क्रिशला सस्पेंड केलेला आहे. तेव्हा आबोली म्हणत असते की मी आणि अंकुश सरांचं बोलणं झालेलं होतं, कारण अंकुश सर स्वतः वरिष्ठांच्या समोर क्रिशची बाजू मांडणार होते. इकडे अंकुशने बाजू मांडलेली असते, तरीही वरिष्ठांनी निर्णय घेतलेला असतो की क्रिशला सस्पेंड करण्यात आलेला आहे. आणि क्रिशला सस्पेंड केल्यामुळं आता त्यांनी जो निर्णय घेतलेला असतो तो म्हणजे आत्ताच्या आत्ता तुम्ही सिनियर आहात ना अंकुश शिंदे, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्याचे स्टार काढून घ्या, हे सगळं सांगण्यात येतं. तेव्हा मात्र इकडे अंकुशला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं आणि क्रिश मात्र अंकुशकडे पाहत असतो, कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूप भयानक पद्धतीने झालेल्या असतात. त्याचा विचारही कोणी करू शकत नसतं. अशा पद्धतीनं सगळं घडत चाललेलं असतं. परंतु अंकुश आणि आबोली दोघंही शांतपणे ही परिस्थिती हँडल करायचा प्रयत्न करत होते. पण हे सगळं जे काही घडलेलं आहे ते विचित्र असं घडलेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा अंकुशला खूप वाईट वाटत असतं, कारण अंकुशला ते स्टार काढायचे असतात. पहिल्यांदा क्रिशची कॅप घेतली जाते, त्यानंतर त्याच्याकडे असलेली रिव्हॉल्वर काढून घेतली जाते. वरिष्ठ पाहत असतात आणि अंकुशला ते स्टार, त्याच्या खांद्यावरती जे स्टार आहेत ते काढून घ्यावे लागत असतात. तेव्हा मात्र अंकुशला खूप वाईट वाटत असतं, कारण क्रिश आणि अंकुश दोघंही आता नात्याने पण बांधले गेलेले आहेत. आणि क्रिश हा जो आहे तो एक अंकुशला त्याचा आयडल पर्सन मानत होता, आणि आज अंकुशनेच हे सगळं केलेलं आहे असा गैरसमज क्रिशच्या मनात झालेला असतो. क्रिशला राहून असं वाटत असतं की या सगळ्या मागे काहीतरी घडलेलं आहे. इकडे रमा मात्र ओरडत असते. ती म्हणत असते, अगं शांत हो, तुला कळतंय का, तू काय बोलतीयस, अंकुश आणि आबोली असं का करतील. तेव्हा ती म्हणत असते की काही केलेलं नाहीये त्या अंकुश दादाने, त्याने क्रिशला पूर्णपणे अडकवलेलं आहे आणि क्रिशला आता सस्पेंड केलेलं आहे. हे सगळं ह्या आबोलीमुळे झालेलं आहे, कारण हिला वाचवण्यासाठी हिच्यावरती गोळी हिला वाचवण्यासाठी त्या सानिकावरती गोळी चालवली आणि एवढं सगळं घडलेलं आहे. या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग बोलत बोलत इकडे मनवा म्हणायला सुरुवात करते. ती म्हणते की कसं आहे माहिती का, हे दोघं जण संपल्याशिवाय आमच्या आयुष्याचं ग्रहण संपणार नाही, आमच्या आयुष्यातलं दुःख कमी होणार नाही. हे सगळं मनवा बोलत असते. आबोली तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मनवाला मात्र अजिबात ऐकून घ्यायचं नसतं. आणि मनवा इतक्या वाईट शब्दात बोलल्यानंतर रमाचा राग अनावर होतो आणि रमा जी आहे ती मनवाच्या खानदेशी कानाखाली वाजवते, कारण बोलण्याला पण काहीतरी लिमिट असतं. इतकं गलिच्छ पद्धतीने एखादी व्यक्ती कशी काय बोलू शकते, हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. आणि आज त्याच गोष्टीचं इथं रमाला वाईट वाटत असतं. तेव्हा मनवा म्हणत असते, हो काकी तूच मारणार आहे. तेव्हा आबोली मध्ये पडते आणि म्हणत असते की आई प्लीज असं नका करू. आत्ता तिने हायपर झालेली आहे, कारण तिथे क्रिशच्या बाबतीत जे झालेलं आहे ते आपल्याला माहीत नाहीये कशामुळं काय झालेलं आहे. आणि आत्ता ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत म्हणून तिची चिडचिड होत आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मनवा म्हणत असते की ती काकी आहे माझी, ती मला मारणार, मला काही फरक पडत नाहीये माझ्या काकीने मला मारलं तर, असं मनवा बोलत असते. तेव्हा मात्र आबोलीला ती म्हणते की तू मध्ये बोलायचं नाहीये. तेवढ्यात अंकुश तिथे येतो आणि अंकुश म्हणत असतो, हे काय तुझी ही बोलण्याची पद्धत झाली का, हे कशा पद्धतीने तू बोलत आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं, तू आबोलीशी या पद्धतीने बोलू शकत नाही. हे अंकुश तिला समजून सांगत असतो, परंतु मनवाला मात्र ऐकायचंच नसतं. मनवाला फक्त तिचं स्वतःच खरं करायचं आहे. तेव्हा आबोली म्हणत असते की अंकुश सर हे सगळं काय झालेलं आहे, कशामुळं असं झालंय, तुम्ही तर मला सांगितलं होतं ना की तुम्ही क्रिशची बाजू मांडणार आहात. तेवढ्यात अंकुश तिथं सांगू लागतो की हो, मी क्रिशची बाजू वरिष्ठांच्या समोर मांडतच होतो आणि त्यांना सांगत होतो, पण त्यांनी तेवढ्यात क्रिश तिथे येतो आणि क्रिश बोलायला सुरुवात करतो की नाही सर तुम्ही खोटं बोलताय, तिथेही खोटं बोलताय आणि तिथेही तुम्ही खोटं बोललेलं आहात. तेव्हा अंकुश म्हणतो मी खोटं बोलत नाही, कारण मी कधीच खोटं बोललेलो नाही आणि आजही मी तुझी बाजू तिथं सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे. तेव्हा मात्र इकडे अंकुशला क्रिश म्हणत असतो की मला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे की अंकुश शिंदेचं असं म्हणणं होतं
की जर मी माझी बायको असून गोळी चालवली नाही तर क्रिशने स्वतः का कायदा हातात घेतलेला आहे, असं तुझं बोलणं आहे असं सांगितलेलं होतं. तेव्हा अंकुश म्हणत असतो, मी असं काहीही बोललेलो नाही, मी फक्त हे सांगितलेलं आहे की आबोलीचा जीव वाचवण्यासाठी क्रिशने हे सगळं केलेलं आहे, ही गोष्ट मी तिथं समोर मांडलेली आहे. तेव्हा मात्र इकडे अंकुश जे काही घडलेलं आहे ते खरं सांगत आहे, पण क्रिशला वरिष्ठांनी वेगळं सांगितल्यामुळं त्यांच्यामध्ये वादावादी सुरू झालेली असते. इकडे अंकुश आणि आबोली त्यांच्या परीने प्रयत्न करत होते, तरीही आज तिथे वरिष्ठांनी सुद्धा अंकुशला तिकडे क्रिशच्या समोर खोटं पाडलेलं होतं आणि क्रिश मात्र अंकुशशी भांडत असतो, म्हणत असतो की नाही सर, तुम्ही असं काहीही केलेलं नाहीये, माझी बाजू घेतलेली नाहीये किंवा तुम्ही माझ्यासाठी काहीही केलेलं नाही. अंकुश म्हणत असतो की हे बघ क्रिश, गैरसमज होतोय तुझा, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी गोळी झाडलेली असली तरीही लोअर बॉडीमध्ये गोळी मारलेली आहे, पायावरती गोळी मारलेली आहे, त्यामुळं मी तुझं सस्पेन्शन कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तेव्हा मनवा मात्र पेटून उठते आणि मनवा बोलायला सुरुवात करते, काही गरज नाहीये, अडकवलेलं स्वतःच आहे आणि आता नाटकं पण तूच करत आहेस का सोडवायची? काही गरज नाहीये कुठल्या गोष्टीची, नको येऊ तू सोडवायला, आणि गरजही नाहीये त्या गोष्टींची, असं सगळं मनवा बोलत असते. अंकुश आणि आबोली त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात, समजून सांगण्यासाठी त्यांची धडपड चाललेली असते, पण यांना मात्र समजून घ्यायचंच नसतं. आणि अंकुशला खूप राग येतो, मनवा ज्या पद्धतीने बोलत आहे, ज्या पद्धतीने भांडत आहे, त्यामुळं अंकुश मात्र भयानक असा चिडलेला असतो. अंकुश म्हणत असतो की नाही, आज मनवी जी बोलत आहे ती पूर्णपणे चुकीचं आहे, पण अंकुशला माहिती नाहीये की मनवा यापुढे जाऊन काय राडा घालणार आहे, कशा पद्धतीनं गोष्टी करणार आहे. या गोष्टींच्या बाबतीत मात्र अंकुशला काहीच माहिती नाहीये, कारण मनवा मूर्ख आहे, ती कोणत्या थराला जाऊ शकते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मनवा आहे ती विजयाकडे आलेली असते आणि विजया म्हणते की ये आत ये. मग मनवा विजयाकडे जाते आणि तिथे जाऊन बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र विजया तिच्याशी बोलत असते आणि मग विजया म्हणते की मला माहित होतं तू येणार आहेस, तू जेव्हा सकाळी फोन केला ना तेव्हाच मला कळलं, तुझ्या नवऱ्याला सस्पेंड केलेलं आहे ना, आणि या सगळ्या मागे कोण आहे माहिती आहे ना तुला? या सगळ्या मागे अंकुश आणि आबोली आहेत, कारण मला माहिती आहे. मग इकडे मनवा बोलायला सुरुवात करते की तुम्हाला हे सगळं कसं माहिती? तेव्हा ती म्हणते की कसं आहे माहिती आहे का, अंकुशने काहीही केलं किंवा आबोलीने काहीही केलं तरी त्यांच्या आयुष्यामध्ये जे घडत आहे ते सगळं मला कळत असतं, आणि असं बोलणं तिचं चाललेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते की अगदी तो वाघ येण्यापासून, त्याचबरोबर त्याच्या आधी श्रेयस होता, तो मास्कमॅन होता, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, या सगळ्या गोष्टींचा मी हिशोब ठेवलेला आहे, माहिती ठेवलेली आहे. इकडे आता तो जो किलर आहे तो हिंडत आहे आणि त्याचबरोबर एक मुलगी, आता एवढं हे कॅन्डी दिसते की ती लगेचच तिथं आणायला जाते आणि मग तो जो किलर आहे तो त्या मुलीला हिप्नोटाईज करायला सुरुवात करतो. बिचारी ती छोटी मुलगी हिप्नोटाईज ही झालेली असते, पण अचानक अनाउन्समेंट व्हायला सुरुवात होते. आणि मग अनाउन्समेंट कशामुळे होत असते, इकडे किलरला पकडण्यासाठी आबोलीचा हा नवीन डाव असतो. त्या मुलीला तो हिप्नोटाईज करत असतो. म्हणजे या मूर्ख माणसाला असं काय मिळणार असतं की ज्याच्यामुळं अशा एवढ्या छोट्याशा निरागस मुलींना मारून तो अघोरी असा इथे बदला घेत असतो. नक्की काय करत आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत हे मात्र कळायला मार्ग नसतो. त्यासोबतच इकडे आता आबोली कोर्टात इकडे पोलीस स्टेशनला आलेली असते आणि तिथे एक हवालदार असतात, ते येतात आणि त्यांनी मात्र चेहऱ्यावरती मास्क लावलेला असतो. आबोली आणि अंकुश म्हणत असतात की कळत नाहीये की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, कारण आता मनवाच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्यामुळं हे दोघंही डिस्टर्ब झालेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे अंकुश आणि आबोली दोघंही आता बोलत आहेत. तेवढ्यातच ते हवालदार तिथे येतात आणि आबोली त्यांना म्हणते की तुम्ही हा मास्क का घातलेला आहे? ते म्हणतात की नाही, मला सर्दी झालेली आहे ना म्हणून घातलेला आहे. तेव्हा आबोली म्हणते की चालेल. अंकुश सर, एक डोक्यात आयडिया आलेली आहे, आत्ताच्या आत्ता आपल्याला सगळीकडे अनाउन्समेंट दिली पाहिजे, पत्रकं छापली पाहिजे, ती म्हणजे की शहरात जी कोणी व्यक्ती आहे मास्क लावून फिरत आहे त्याच्याकडचं काहीही घ्यायचं नाही, अशा पद्धतीचं आता काम केलं पाहिजे. अंकुश लगेचच ते हवालदार जे आहेत त्यांना काम सांगायला सुरुवात करतो. म्हणतो लवकरात लवकर जाऊन या पूर्ण शहरामध्ये अनाउन्समेंट करा आणि हे सगळं जे काय आहे ते त्याची पॅम्पलेट छापा आणि तीही वाटा, हे सगळं सांगितलं जातं. आणि मग सगळ्या जनतेला सतर्क करण्यासाठी अंकुश आणि आबोलीने घेतलेला हा निर्णय असतो.
तेव्हा मात्र अंकुश आणि अबोली मनापासून ह्या गोष्टी करत आहेत, अगदी व्यवस्थित पद्धतीने हे सगळं काम त्यांचं चाललेलं असतं. परंतु इकडे मात्र खूप अशा गोष्टी घडत असतात की ज्यामुळं कोणाला विश्वासही बसणार नाही की हे सगळं काय आहे. परंतु हा जो किलर आहे तो मात्र सावध झालेला असतो. त्या किलरला कुठंतरी जाणवलेलं असतं की नाही असं काहीतरी वेगळं घडतंय आणि यातून आपल्याला मार्ग काढत पुढे जायचं आहे. हे किलरच्या डोक्यात ठाम बसलेलं असतं. आणि ती मुलगी जी आहे किलरकडे असते, ती तिथे कॅन्डी क्लॉथ घेत असते. ती मुलगी ती म्हणत असते की तुमचा चेहरा तर असं ती म्हणत असते आणि दाखवा. सगळे लोक पाहू लागतात आणि जो किलर असतो त्याला मात्र आता भीती वाटायला लागलेली असते. आणि त्याचबरोबर तो जो किलर आहे तो मात्र तिथं म्हणतो की झालं हे सगळं काय झालंय. ती मुलगी म्हणते तुमचा चेहरा बघायचा आहे. आणि जेव्हा तो किलर आहे तो त्याचा चेहरा दाखवतो तेव्हा मात्र एक मोठी गडबड झालेली असते. आणि मग त्याचा चेहरा बघितल्यानंतर ती मुलगी हादरते. तिला कळायचं बंद झालेलं असतं. आणि मग ती मुलगी तिथून पळत सुटते. म्हणजे नक्की किलरचा चेहरा काय, तर त्याचा असा विद्रूप असा चेहरा आहे. आणि तो पाहिल्यानंतर त्या बिचाऱ्या मुलीला भीती वाटलेली असते. इकडे अंकुश आणि त्याचबरोबर हे सगळेजण इकडे जे काम केलेलं आहे ते सुरू झालेलं आहे. आणि अंकुश अबोलीने त्या किलरला पकडण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अंकुश जो आहे त्याला डॉक्टरांचे खूप मिस कॉल आलेले असतात. कारण आता डॉक्टरांनी पुन्हा टेस्ट केलेले असते, त्याचे रिपोर्ट आलेले असतात. आणि डॉक्टर इकडे अंकुशला म्हणत असतात. तेव्हा अंकुश म्हणतो की नक्की काय झालेलं आहे, अबोलीच्या बाबतीत काय झाले, आमचं बाळ तर व्यवस्थित आहे ना. तर डॉक्टर सांगू लागतात की हो तुमचं बाळ अगदी व्यवस्थित आहे, त्याला काहीही झालेलं नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आपण भेटून बोलूया, मला बाकीच्या काही गोष्टी बोलायच्या आहेत. तेव्हा मात्र इकडे हे सगळं सांगितलं जातं. आणि मग ते डॉक्टर जे आहेत त्यांना घेऊन अंकुश म्हणतो की चालेल तुमच्या एरियातच मी येणार आहे, तिथं आपण एका ठिकाणी भेटूया. मग या दोघांचा असा प्लॅन ठरतो आणि त्या पद्धतीनं भेटायची सगळी तयारी केलेली असते. आणि मग त्या दोघांनी ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी आता सुरू झालेल्या असतात. त्यानंतर अंकुश आणि अबोली विचार करत असतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अंकुश आणि अबोली बोलत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या किलर आणि विजय एकाच वेळी आल्यामुळे झालेल्या तर नाही आहेत ना, या सगळ्याच्या मागे ते दोघं तर नाही आहेत ना. अबोली पण म्हणते की हो बरोबर आहे, कारण या सगळ्याच्या मागे माझ्या मते तर ती दोघं सामील आहेत आणि त्या दोघांनी मिळूनच हे सगळं केलेलं आहे. त्यानंतर इकडे अबोली जी आहे ती अंकुशला म्हणत असते की आता या दोघांनाही आपण पुरून उरायचं आहे. इकडे मात्र आता डॉक्टर आहेत त्यांना आता त्यांनी हिप्नोटाईज केलेलं आहे. आणि डॉक्टरांना सांगितलं जातं, विजया त्यांना इन्स्ट्रक्शन देत असते की हे पेपर फाडून टाका. मग त्या क्षणी हे पेपर फाडले जातात. हे पेपर जाळून टाका. त्या क्षणी ते पेपर जाळले जातात. आणि त्यानंतर तर आपल्याला पाहायला मिळतं की ती बिचारी डॉक्टर मरून पडलेली आहे तिथे. आणि हे दोघं जण म्हणत असतात की त्या अंकुश अबोलीला आपण संपवायचं आहे. काहीही झालं तरीही अंकुश अबोलीची वाट लावल्याशिवाय आपण शांत राहायचं नाही. आणि इकडे अंकुश अबोलीने पण विडा उचललेला आहे, तो म्हणजे किलर आणि विजया यांना संपवायचं आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. थँक्यू.